आज आपण रचनेवरून वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत। यापूर्वी आपण अर्थावरून वाक्यांचे प्रकार पाहिले। आज या ठिकाणी आपण रचनेवरून वाक्यांचे प्रकार पाहणार आहोत। आपण बोलत असताना अनेक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडत असतात। आपण जेव्हा बोलतो तेव्हा अनेक वाक्य आपल्या तोंडून बाहेर पडत असतात। सहजपणे आपण बोलत असतो, कोणाबद्दल काहीतरी आपण बोलत असतो। बोलत असताना आपण अनेक वाक्य बोलून जातो। आता ही जी वाक्य आपण बोलत असतो, या वाक्यांमध्ये आपण कोणाबद्दल तरी काहीतरी बोलत असतो। जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा कोणाबद्दल काहीतरी सांगत असतो, बोलत असतो। मयूर हुशार मुलगा आहे। आता या ठिकाणी पहा, आपण मयूरबद्दल बोलतो। मयूर हुशार मुलगा आहे। या ठिकाणी आपण मयूरबद्दल बोलतो आणि काय बोललो? तो हुशार मुलगा आहे। मयूर हुशार मुलगा आहे। मयूरबद्दल बोलतो आणि काय बोललो? तर हुशार मुलगा आहे। म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये आपण विधान केलेलं आहे। या वाक्यामध्ये आपण विधान केले। जे काही बोललो मयूरबद्दल ते विधान। हुशार मुलगा आहे। मयूर कसा आहे? हुशार मुलगा आहे। कोण हुशार आहे? मयूर। कोणाबद्दल बोललो आपण? मयूरबद्दल बोललो। काय बोललो? हुशार मुलगा आहे। आता पहा, हे जे वाक्य आहे, मयूर हुशार मुलगा आहे, या ठिकाणी आपण मयूरबद्दल बोललो आणि तो हुशार मुलगा आहे हे बोललो। आता लक्षात घ्या, ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला व्याकरणामध्ये म्हणतात उद्देश्य। ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो त्याला म्हणतात उद्देश्य, आणि जे काही आपण बोलत असतो त्याला म्हणतात विधेय। म्हणजेच वाक्यामध्ये उद्देश्य आणि विधेय हे असते। वाक्यामध्ये उद्देश्य आणि विधेय असते। आता या वाक्यामध्ये मयूर हुशार मुलगा आहे, या वाक्यामध्ये उद्देश्य काय आहे? मयूर। कोणाबद्दल बोलतोय आपण? मयूरबद्दल। मग ज्याच्याबद्दल आपण बोलत असतो त्याला म्हणतात उद्देश्य। या वाक्यामध्ये उद्देश्य आहे मयूर, कारण आपण मयूरबद्दल बोलतोय। काय बोलतोय आपण? हुशार मुलगा आहे। आता जे काही आपण बोललो त्याला म्हणतात विधेय। मयूर हुशार मुलगा आहे, या वाक्यामध्ये विधेय आहे हुशार मुलगा आहे, आणि उद्देश्य आहे मयूर। ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला म्हणतात उद्देश्य। ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला म्हणतात उद्देश्य, आणि जे काही बोलतो त्याला म्हणतात विधेय। मयूर हुशार मुलगा आहे, या वाक्यामध्ये मयूर आहे उद्देश्य आणि हुशार मुलगा आहे हे आहे विधेय। वाक्यामध्ये दोन भाग असतात, दोन विभाग असतात। एक उद्देश्य आणि दुसरा असतो विधेय। उद्देश्य म्हणजे काय? ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला म्हणतात उद्देश्य। विधेय म्हणजे काय? जे काही बोलत असतो आपण त्याला म्हणतात विधेय। कोणाबद्दल जे काही सांगत असतो किंवा बोलत असतो त्याला म्हणतात विधेय, आणि ज्यांच्याबद्दल आपण बोलतो त्याला म्हणतात उद्देश्य। मयूर हुशार मुलगा आहे, या वाक्यामध्ये मयूर आहे उद्देश्य आणि हुशार मुलगा आहे हे आहे विधेय। वाक्यामध्ये दोन विभाग पडतात, दोन भाग पडतात, एक उद्देश्य आणि दुसरं विधेय। ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्याला म्हणतात उद्देश्य, आणि जे काही बोलतो त्याला म्हणतात विधेय। मयूर हे आहे उद्देश्य आणि हुशार मुलगा आहे हे आहे विधेय। मयूर हुशार मुलगा आहे। आता पहा,
जी काही वाक्य आपण बोलत असतो, या वाक्यांच्या ज्या काही रचना झालेल्या असतात त्यांचे प्रकार पडतात. वाक्यांच्या रचनेवरून वाक्यांचे प्रकार पडतात. तर काय प्रकार पडतात, कसे प्रकार पडतात, कोणते प्रकार पडतात ते आपण पाहूया. मयूर हुशार मुलगा आहे. सरळ आपण विधान केलेले आहे. मयूर हुशार मुलगा आहे. या ठिकाणी उद्देश एक आहे आणि विधेय एक आहे. मयूर हुशार मुलगा आहे. आता हा जो वाक्याचा प्रकार आहे रचनेवरून, तो आहे केवल वाक्य. याला म्हणतात केवल वाक्य. सरळ विधान आहे, केवल वाक्य. मयूर हुशार मुलगा आहे. आज शाळेला सुट्टी आहे. केवल वाक्य. हे केवल वाक्य. एकच उद्देश, एकच विधेय, सरळ वाक्य. आज खूप पाऊस पडला. केवल वाक्य. रचनेवरून या वाक्याचा प्रकार ठरतो केवल वाक्य. रचनेवरून या वाक्याचा प्रकार ठरतो केवल वाक्य. आज पाऊस पडला. तानाजी शूरवीर होता. केवल वाक्य. एकच उद्देश, एकच विधेय. आता लक्षात घ्या, चांगली मेहनत केली, चांगली मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. आता हे वाक्य नीट लक्षात घ्या. चांगली मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. आता या ठिकाणी या वाक्यामध्ये दोन वाक्य आलेले आहेत. चांगली मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. आता ही दोन वाक्य एकत्र जोडलेली. तर या उभयान्वयी अव्ययाने चांगली मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. दोन वाक्य जोडलेली आहेत. पण ही दोन वाक्य कशी आहेत पहा. उत्तम फळ कधी मिळेल? चांगली मेहनत केली तर. आता या ठिकाणी लक्षात घ्या, या ठिकाणी दोन वाक्य आहेत पण एकमेकांवरती आश्रित आहेत, अवलंबून आहेत. उत्तम फळ कधी मिळेल? चांगली मेहनत केली तर. आता ही जी दोन वाक्य आहेत, या दोन वाक्यांमध्ये एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती आधारलेलं आहे, अवलंबून आहे. उत्तम फळ मिळेल केव्हा? चांगली मेहनत केली तर. चांगली मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. या ठिकाणी दोन वाक्य आलेली आहेत आणि एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती आश्रित आहे, आधारित आहे, अवलंबून आहे. म्हणजे या वाक्यामध्ये एक गौण वाक्य आहे आणि एक प्रधान वाक्य आहे. एक मुख्य वाक्य आहे आणि एक गौण वाक्य आहे. चांगली मेहनत केली तर उत्तम फळ मिळेल. आता या ठिकाणी दोन वाक्य एकत्र आलेली आहेत पण एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर आधारलेलं, आश्रित आहे. अशा वेळेला वाक्याचा प्रकार होतो रचनेवरून मिश्रित वाक्य. जेव्हा दोन वाक्य ही एकमेकांवरती एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर आधारलेलं असते, आश्रित असते, अवलंबून असते. असं वाक्य, ज्या वाक्यामध्ये दोन वाक्य जोडलेली आहेत आणि त्यातलं एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर आधारलेलं आहे, अवलंबून आहे, त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून आहे. अशा वेळेला तो जो वाक्याचा प्रकार होतो त्याला म्हणतात मिश्रित वाक्य. त्याला मिश्रित वाक्य म्हणतात. जे चकाकते ते सोने नसते. जे चकाकते ते सोने नसते. तर या ठिकाणी पण पहा, सोने कोण नसते? जे चकाकते ते. जे चकाकते ते सोने नसते.
या ठिकाणी दोन वाक्य आहेत, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे, म्हणून या ठिकाणी सुद्धा प्रकार होतो मिश्रित वाक्य. मी पहाटे उठलो तर फिरायला जाईल. मी पहाटे उठलो तर फिरायला जाईल. फिरायला कधी जाईल? पहाटे उठलो तर. म्हणजे एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अर्थ पूर्ण करण्यासाठी अवलंबून आहे. मी पहाटे उठलो तर फिरायला जाईल. म्हणून या ठिकाणी सुद्धा रचनेवरून वाक्याचा प्रकार होतो मिश्रित वाक्य. वाक्याचा प्रकार काय होतो? मिश्रित वाक्य. एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती आधारलेलं आहे. एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती अर्थ पूर्ण करण्यासाठी अवलंबून आहे. अशा वेळेला त्या ठिकाणी प्रकार होतो मिश्रित वाक्य. काय होतो? मिश्रित वाक्य. एक वाक्य अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. जर पाऊस पडला, जर पाऊस पडला तर फिरायला जाणे बंद होईल. जर पाऊस पडला तर फिरायला जाणे बंद होईल. या ठिकाणी पहा, एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून आहे अर्थ पूर्ण करण्यासाठी, म्हणून त्याचा प्रकार होतो मिश्रित वाक्य. मी पहाटे लवकर उठतो आणि नियमित अभ्यास करतो. आता नीट ऐका. मी पहाटे लवकर उठतो आणि नियमित अभ्यास करतो. या वाक्यामध्ये पण दोन वाक्य जोडलेले आहेत आणि या उभयान्वयी अव्ययाने. मी पहाटे लवकर उठतो आणि नियमित अभ्यास करतो. आता या ठिकाणी हे दोन वाक्य जोडलेले आहेत, पण ही दोन्ही वाक्य पहा स्वतंत्र आहेत अर्थाच्या दृष्टीने. मी पहाटे लवकर उठतो, अर्थ पूर्ण होतो. नियमित अभ्यास करतो, अर्थपूर्ण होतो. मी पहाटे लवकर उठतो आणि नियमित अभ्यास करतो. ही दोन वाक्य या ठिकाणी जोडलेली आहेत, पण ही दोन्हीही वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र आहेत. म्हणून या ठिकाणी वाक्याचा प्रकार जो होतो त्याला म्हणतात संयुक्त वाक्य. काय म्हणतात? संयुक्त वाक्य. अशी दोन वाक्य जोडलेले असतात, दोन असतील किंवा तीनही असू शकतात. अशी दोन वाक्य जोडलेले असतात की ती अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. ह्या वाक्यामध्ये एक वाक्य दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून नसते. संयुक्त वाक्यामध्ये जी वाक्य असतात ती एकमेकांवरती अर्थाच्या दृष्टीने अवलंबून नसतात. त्या प्रत्येक वाक्याला स्वतंत्र अर्थ असतो. मी पहाटे लवकर उठतो आणि नियमित अभ्यास करतो. मी पहाटे लवकर उठतो, अर्थाच्या दृष्टीने पूर्ण आहे. नियमित अभ्यास करतो, अर्थाच्या दृष्टीने पूर्ण आहे. अशी वाक्य जी अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात, पूर्ण असतात, अशी वाक्य जेव्हा एकत्र जोडलेली असतात तेव्हा त्या ठिकाणी संयुक्त वाक्य होते. हा वाक्याचा प्रकार आहे संयुक्त वाक्य. दोन किंवा अधिक केवल वाक्य जोडलेले असतात. मी पहाटे लवकर उठतो हे एक केवल वाक्य आहे. नियमित अभ्यास करतो हे पण एक केवल वाक्य आहे. ते आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे. म्हणून या ठिकाणी वाक्याचा जो प्रकार होतो तो होतो संयुक्त वाक्य. आता लक्षात ठेवायचे, संयुक्त वाक्यामध्ये सुद्धा एकापेक्षा अनेक वाक्य एकत्र जोडलेले असतात, पण ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने पूर्ण असतात, स्वतंत्र असतात, म्हणून त्या ठिकाणी संयुक्त वाक्य. मिश्रित वाक्यामध्ये सुद्धा एकापेक्षा अनेक वाक्य जोडलेली असतात, पण ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने दोन्ही वाक्य ही स्वतंत्र नसतात. एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती आधारलेलं असते, आश्रित असते, म्हणून त्या वाक्याच्या रचनेच्या प्रकाराला म्हणतात मिश्रित वाक्य. ज्या वाक्यामध्ये जी दोन किंवा अधिक वाक्य असतात त्यातलं एक वाक्य हे मुख्य असतं आणि बाकीची वाक्य ही त्या वाक्यावरती आधारलेली असतात, अवलंबून असतात अर्थ पूर्ण करण्यासाठी, म्हणून त्या ठिकाणी होतो मिश्रित वाक्य. ज्या वाक्यामध्ये
एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती अर्थ पूर्ण करण्यासाठी अवलंबून असते तेव्हा मिश्रित वाक्य होतंय. आणि ज्या वाक्यामध्ये एक किंवा अनेक वाक्य एकत्र जोडलेले असतात पण अर्थाच्या दृष्टीने ती स्वतंत्र असतात त्या ठिकाणी वाक्याचा प्रकार होतो संयुक्त वाक्य. आणि जे वाक्य सरळ सरळ विधान असते, एकच उद्देश असतो आणि एकच विधेय असतं त्या वाक्यामध्ये ते होतं केवल वाक्य. एकच वाक्य आणि एकच विधेय आणि एकच उद्देश. आज पाऊस पडला, केवल वाक्य, एकच उद्देश एकच विधान. सुरेश हुशार मुलगा आहे, केवल वाक्य, एकच उद्देश आणि एकच विधेय. ज्या वाक्यामध्ये एकच विधान असतं ते केवल वाक्य. ज्या वाक्यांमध्ये एकापेक्षा अनेक वाक्य जोडलेले असतात पण त्यातलं एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावरती अर्थ पूर्ण करण्यासाठी अवलंबून असते ते मिश्रित वाक्य. आणि ज्या वाक्यांमध्ये एकापेक्षा अनेक वाक्य जोडलेले असतात पण अर्थाच्या दृष्टीने ते स्वतंत्र असतात ते झालं संयुक्त वाक्य. अशा प्रकारे रचनेवरून वाक्यांचे 3 प्रकार पडतात. 1 केवल वाक्य, 2 मिश्रित वाक्य आणि 3 संयुक्त वाक्य. असे रचनेवरून वाक्यांचे 3 प्रकार. केवल वाक्यामध्ये एकच विधान असतं. मिश्रित वाक्यामध्ये एक वाक्य हे अर्थ पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं. संयुक्त वाक्यांमध्ये दोन्ही वाक्ये किंवा अनेक वाक्ये ही अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असतात. अशा वेळेला ते संयुक्त वाक्य. असं या ठिकाणी आपण रचनेवरून वाक्यांचे जे प्रकार पडतात 3 ते प्रकार या ठिकाणी बघितलेले आहेत. आपण परत ऐकूया आणि समजून घेऊया रचनेवरून वाक्यांचे प्रकार. केवल वाक्य, मिश्रित वाक्य आणि संयुक्त वाक्य.